हॅलो नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं कथा रंगबाई सानिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला वृंदा दिवान लिखित झुंज ही कथा ऐकवणार आहे. या कथेविषयी थोडंसं सांगते. निसर्गाने आपल्याला खूप सुंदर आयुष्य दिले. हा पण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेष गुणसुद्धा दिले. प्रत्येकाला तो ओळखता यायला पाहिजे आणि जोपासता यायला पाहिजे. हां, पण त्यातनं जगण्यासाठी लागणारा पैसा मिळेलच याची गॅरंटी नसते. पण मिळतं ते मानसिक समाधान. आणखी काय हवं आहे माणसाला? आणि मनात आणि अंगात ती कला असूनसुद्धा आपल्याला जगण्यासाठी लागणारा पैसा कमवण्यासाठी आपल्याला मन मारून दुसरंच काहीतरी करावं लागतं. पण नशीब सगळ्यांनाच एक संधी देतं आणि ती ओळखायला आपल्याला यायला पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. हां, पण हे करणंसुद्धा सहज शक्य नसतं. आणि याच्यासाठी सहज कोणाचाच पाठिंबा मिळत नाही. आणि मग सुरू होते झुंज या क्षणिक असणाऱ्या आयुष्याची दोरी सांभाळताना आणि मनात असलेलं स्वप्न पूर्ण करण्यास. तशीच ही कथा आहे या आपल्या वासूची, एका कलाकाराची आणि त्याने स्वप्नपूर्ती करताना दिलेल्या झुंजेची. चला तर मग ऐकूया वृंदा दिवान लिखित कथा झुंज. रात्री 10च्या सुमारास कदम येऊन भेटून गेला. त्याने जे काही इथवर येऊन सांगितलं त्यातलं खरं किती खोटं किती वासूला माहीत नव्हतं. पण कदमच्या येऊन जाण्यानं वासूची रात्र मात्र खराब गेली होती. उलट सुलट विचारांनी मन पिंजून पिंजून निघालेलं होतं. पेवच फुटलं होतं डोक्यात विचारांचं. नुसत्या विचारांचंच नाही तर शक्यतेचंही. कदम इथवर येऊन सांगून गेला त्या अर्थी मी त्याच्या मनानं अंगात आलेल्या माणसासारखा धिंगाणा घातला. त्याच्या कमजोर मनानं अगोदरच कदमविषयीच शंका घेतली. याला आपलीच फिरकी घ्यायची असेल असंही वाटून गेलं. पण ड्युटीवरून परस्पर इथे येऊन बातमी दिली आणि नुसती दिलीच नाही तर शब्दांवर जोर देत होता. म्हणाला होता तो उठता उठता, उद्या सकाळी फोन येतोय की नाही बघाच तुम्हाला. नाही आला फोन तर मी कान कापून देईन माझा. तो गमतीनं टाळी देत हसत होता. वासूने त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हटलं होतं, अरे कदम, असं गोष्टीतल्यासारखं कानबिन कापून इमान दाखवू नकोस. ही दुनियाच फसवी आहे हे मला माहिती आहे आणि तुलाही. का मग आपण तरी अट्टास धरायचा खऱ्याचा सच्चेपणाचा. चल कॉर्नरपर्यंत येतो मी, चहा पोचतं तुला. पान खाणार आहेस? अंग घुसळून वासूच्या पकडीतनं स्वतःचा खांदा सोडून घेत कदम म्हणाला होता, भल्या माणसा, घरी न जाता इथे आलो, तुला घसा फोडून सांगतोय, इमान पण पणाला लावतोय. ठेवून बघ विश्वास यावर. आम्ही तेवढे कुठले भाग्यवान, असं तो स्वतःशीच पुटपुटला होता. थोडंसं खेदाने अस्पष्टपणे हसूनच. दाराबाहेर पडल्यावर कदम म्हणाला होता, रावसाहेबांनी ते काम सोडलं ह्यावर तर विश्वास बसेल ना? नाही ती बातमी कानावर येऊनही महिना झाला. अशा वावड्या उठतच असतात कदम. नाटकाच्या जाहिरातीचाच हा पण एक भाग असेल. माणसं कधी कशी स्वार्थासाठी वागतील दिशा बदलून याचा खरंच भरोसा नसतो. बाय द वे, तू आलास माझ्यासाठी, बातमी दिलीस, थँक्स. काय राव, थँक्स म्हणून बोळवण करू नका माझी. 5 विडे द्या दुकानातून पानाच्या आणि घरून निघताना कबूल केलेला तो चहा. दोघं बोलत बोलत गल्लीच्या तोंडाशी आले. कदमचं इतरच बडबडणं सुरू होतं. हां वासू करत तो एकीकडे ऐकत होता. म्हणण्यापेक्षा तशी ॲक्टिंगच करत होता. आणि त्याचं एकीकडे आज स्वतःशीच विचार करणं सुरू होतं. मुख्य रस्ता ओलांडून दोघं समोरच्या रस्त्यालगतच्या हॉटेलात घुसले. खुर्च्यातून बसले. पोरानं त्यांच्याजवळ येऊन टेबलावर फटका मारला आणि विचारलं, क्या होना? गरम भजी, पुरी भाजी का राईस प्लेट? पोऱ्यात थेट गिरायकाच्या डोळ्यात बघू लागला. वासूने हसत त्याच्याकडे बघत म्हटलं, 2 चाय, कडक, मिठी. कदमचा निरोप घेऊन वासू घरी आला. त्याचा आड्याकडे बघणं विचार करणं सुरू झालं. सरिता मुलांना घेऊन आत झोपलेली होती. तिला कदमचं येणं, तो निरोप देणं, वासूचं दाराला बाहेरून कुलूप घालून रस्त्यालगतच्या हॉटेलात चहा पिणं परतणं याचा गंधही नव्हता. घर शांत होतं. घरात थोडी जिवंतपणाची जाग होती ती सरिता, सोनल आणि बबलूच्या श्वासांची, कूस बदलण्याची.
हुंकारण्याची आणि आता कुठून तरी कानावर पडणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाची. त्यात रोडलगतच्या हॉटेलातनं जोराने आधुनिक संगीत सुरू झालं आणि त्यानं साऱ्या शीण आवाजावर मात केली. वेड वेड छंद छंद म्हणतात. आपल्या नाटकाचं वेड वाढत चाललं हे वसूला जाणवलं होतं. नाटकातलं कुणी माणूस घरी दिसलं की सरिताच्या कपाळावर आठ्या चढत. तिचं धुसफुसणं सुरू होई. मुलांवर चिडणं वाढे. ती पण काहीतरी कारण काढून वासूच्या थाटलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानासंबंधीच बोलत राही. वासूचं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये, नाटकाच्या वेड्याने पोट भरत नाही हेच तिला अप्रत्यक्षपणे सुचवायचं असायचं. वासूलाही वाटत होतं फार भित्री आहे सरिता. भीती वाटते की आपण दुकान बंद करून टाकू आणि नाटक करीत राहू. तसे घडायला तर हवं. तो पचकन स्वतःच्या नशिबावरच हसत सुटायचा. पण अलीकडच्या 4-2 नाटकातून त्याने छान कामं केली होती. लोकांना त्याचं काम आवडलं होतं हेही त्याला जाणवलं होतंच. क्षणभर त्याला वाटून जायचं किती धास्तावलेले असतो आपण सुरक्षिततेसाठी. जे हाती असेल ते घाबरून घट्टपणे धरून ठेवतो. असं काही हातात धरून ठेवता येत नाही आणि माहिती असूनही. सरिताही त्यापैकी एक होती. एकदा तर वैतागून म्हणाली होती, लग्नाअगोदर हे तुमच्या नाटकाचं वेळ कळलं असतं ना तर मी लग्नच केलं नसतं तुमच्याशी. आणि चक्क हमसून रडूच लागली. तिला खिजवीत वासू म्हणाला होता, मग आता काय करशील? तिनं चिडून हातातलं लाटणं जमिनीवर आपटलं होतं. आपण दुकानात जायच्या अगोदर फोन यावा. जो कुठून यायचा आहे तो आपल्यासाठीच, असं वासूला प्रकर्षाने वाटले. शिवाय आपल्या अपरोक्ष असा काही फोन घरी आला तर सरिता तो आपल्यापर्यंत पोचवेल की नाही ही शंका होतीच. एकीकडे त्याला तिची भीती रास्तही वाटत होती. कारण नाटक, तालमी, जागरण, उशिरा घरी येणं, दुकानात उशिरा जाणं हे 4-4 महिने चालायचं. घराचा भार सरिताला सोसावा लागत होता. वासू फक्त ती मागेल तेवढा पैसा हातावर ठेवून मोकळा व्हायचा, सरिताच्याच ऋणातनं मुक्त झाल्यासारखा. फोनजवळ घुटमळताना त्याच्या मनात आलं, असं फार काळ आपल्याला स्वतःला फसवता येणार नाही. कुठेतरी पुढे होऊन जीवनातलं अपयश, पराभव होऊन प्रसादासारखं स्वीकारावं लागणारच. प्रत्येकाच्या आयुष्यात फुलण्याचीही एक ठराविक वेळ असते. एखादीच संधी, ती जर हातातनं निसटून गेली तर न उमलताच मिटून जावं लागेल. किंवा उर्वरित आयुष्य फुलून येण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन झुरतच मरावं लागेल. गेल्या श्रावणात पहाटे पहाटे त्याला जाग आली होती. परसदारी फुलून गेलेल्या प्राजक्तानं त्याला अंथरुणातनं उठवलं होतं. तो झोपेत चालावा तसा गंधाच्या मागोवा घेत परसदारी गेला तर सरत्या चांदण्या शांत निरामय वेळी परसदाराचा प्राजक्त फुलून ओसंडून जात होता. सकाळी तोच बहर मलूल होऊन त्याच झाडाच्या पायथ्याशी त्यानं पाहिला होता, इतरस्त विखुरलेला. एखादी दुसरीच भूमिका जीव ओतून अंगात रग आहे तोवर त्याला करायची होती. पण अशी दुर्मिळ संधी मिळणंही कठीण होतं. यश ताटात वाढून कुणी पुढे ठेवत नसतं. हौसेने केलेल्या नाटकाचे प्रयोग 2-4 प्रयोगातच संपत. झिंग चढतीये, भूमिका रक्तात मुरतेय असं वाटत असताना सेटसह सर्व नाटक विसरावं लागायचं. हौशी कलाकारांना त्या नाटकाचे अजून प्रयोग करणं, वेळ, पैसा आणि रोजचं रोजीरोटीचं जगणं विसरणं शक्य नसायचं. कार्य आटोपताच मांडव उतरावा तसा प्रकार असायचा. मनात भूमिका गिरगिरत असायची. संवाद कानात बासरी घुमावी तसे घुमत असायचे. स्फुरण चढलेलं असायचं, पण एकांतातच. समोर सरिता येऊन पिशवी पुढे करून म्हणायची, भाजी आणायची आहे. सगळ्या जगाचा राग सरितावर काढतो म्हणायचा, ही असली कसली कामं तुम्हाला सांगत जाऊ नकोस. नसेल एखाद्या दिवशी तर काय बिघडतंय, वर्णावर भागू. उतरलेल्या चेहऱ्यानं सरिता बोलून जायची, कालही असंच झालं. बबलूला ताप आहे, नाहीतर मीच आली असती. नेहमी तर आणते. वासू मग सरिताच्या हातातनं जवळजवळ हिसकावूनच पिशवी घ्यायचा आणि स्कूटरनं भाजी मार्केटमध्ये जाऊन पिशवीभरून भाजी आणायचा. तर त्या पिशवी भरून भाजीकडे बघून पुन्हा एकदा हिरमुसायची. वासूने काय काय भाजी म्हणून आणलंय ते असायचं. फोनची रिंग वाजली तसा वासू झेपावलाच फोनकडे, पण पटकन रिसिव्हर कानानं लावता थांबला.
त्याचा हात थरथरला. पुन्हा रिंग वाजली तेव्हा त्यानं फोन घेतला आणि हॅलो म्हणाला. त्याच्या घशात कोरड पडली आहे त्याला वाटलं. वाशा, अरे ऐकलंस ते खरं आहे का? कर्णिकचा फोन होता तर. वासूने निश्वास टाकला. क्षणात तो सावरला. आवाज साफ करीत म्हणाला, काय ऐकलंय? काय कानावर आलंय तुझ्या? लेका बनवू नकोस. आप्पासाहेबांची भूमिका तुलाच मिळणार असं खात्रीलायक गोटातून कानावर आलंय. छान, घरभर नाचत असशील ना लेका? बरं झालं. नाहीतरी अशीच एखादी मोठी महत्त्वपूर्ण भूमिका तुलाच करायची होती. बरं झालं. थोड्याशा चिडक्या स्वरात वासू म्हणाला, अरे बाबा, अशा नुसत्या बातम्याच कानावर आहेत. प्रत्यक्ष मला अजून कोणी तसं फोनवर बोललं नाही की कागदपत्री करार नाही. कर्णिक वाटतं कोणी माझी थट्टा तर करत नाही आहे. त्याचा स्वर द्राव्य झाला, हळूहळू जड झाला. निराशेचं दुःख त्यात भरलं गेलं. आपण का निराश झालो आणि कर्णिक पुढे का उघडे पडत गेलो त्याला कळेना. थोडासा फोन येण्यात अपेक्षाभंग झाला होता. त्याचाच हा परिणाम असावा. फोनमुळे मनात बेचैनी पसरत गेली. सरिता बाहेर डोकावून विचारू लागली, कुणाचा फोन होता? कर्णिकचा. मुंबईला चाललाय. काही आणायचं का विचारत होता. सरिता चटकन म्हणाली, मग द्या ना त्यांच्याकडे ते नॉफ्सची ऑर्डर. वासू फनकारत सरितालाच म्हणाला, प्रत्येक वेळी तो मुंबईला निघाला की काय आपलं काम सांगत राहायचं? तुझी तर कमलच आहे सरिता. एखादी वेळी खरीच नड असती तर गोष्ट वेगळी. हा फायदा घे नाही मैत्रीचा. ते तुमचे जवळचे मित्र आहेत म्हणून म्हटलं. सरिता पड खात बोलून गेली आणि गप्पच बसली, थोडीशी रुसल्यासारखी. वासू उगाच निराश झाला. हात मागे बांधून फेऱ्या मारत राहिला. सरिता तिथंच थांबली होती. म्हणाली, नॉफ्स कटार यांना तर वेळेवर पोचवायला तर हव्याच. व्यवसायात वेळेला महत्त्व असतं. एक काम आपण वेळेत पूर्ण केले नाही तर त्याचा परिणाम दुसऱ्या कामावर होतो. माणसं बोलून दाखवत नाहीत पण निराश होतात. त्यांची ही गैरसोय मग ते इतरांजवळ बोलून दाखवतात. मग नुकसान अंती आपलंच होतं. मला काय माहीत नाही ते व्यवसाय मी सुरू केला आहे की तू? वासू चरफडत बोलत राहिला. त्याचे डोळे विस्फरत राहिले. कुणी आपले नाव त्या भूमिकेसाठी सुचवले असेल असा एक प्रश्न फणा काढून त्याच्या मनात डोलत होता. कुलकर्णीच का? रमेश सातपुते ना? का अजून कोणी ज्यानं आपलं नाटक भूमिका पाहिली आहे अशा तिसऱ्याच माणसानं? त्याला अंदाज करता येईना. हा नुसता एक बुडबुडच आहे. कुणीतरी आपल्या नावाचं निर्माण केलेला. ही शंकाही मनात सरसरत गेली. ह्यापैकी सरिताला सध्या तरी सुगावर न लागून देणं महत्त्वाचं होतं. नाहीतर तिचं भडकणं, अकोल्याला वडिलांना पत्र पाठवून बोलवून घेणं सुरूच झालं असतं. घरातल्या मोठ्या माणसांकडनं समज देण्याची तिची पद्धत त्याला माहिती होती. तिचं भित्रमन तेही त्याला ज्ञात होतं. वडीलही मग धावून येऊन, तुझं कसं हित तुला कळत नाही. लग्नाला 7 वर्ष झाली आणि काय हा वेडेपणा? आता सोड रे इथे र, अशा तऱ्हेने बोलत सुटायचे. नाटकातल्या एकदा महत्त्वपूर्ण प्रवेशासारखं असं सर्व घडत राहायचं. त्याच्या प्रत्येक नाटकागणित घरात हा प्रकार घडत असलेला होता. वासू सर्वांचं ऐकायचा आणि स्वतःला हवं तेच करायचा, म्हणजे नाटक करूनच थांबायचा. त्याने ठरवलेलं होतं, तिला संसार रेटता यावा इतका पैसा इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातनं मिळतोय. हिच्या मनात जी भविष्याबद्दलची भीती आहे त्याला माझ्याजवळ उत्तर नाही आहे. दुकानात जाऊनही त्याचं फारसं मन लागत नाही. 2 मिक्सी विकल्या, 2 गॅस शेगड्या विकल्या आणि इतर सटाफटर धरून 1,500-2 हजारांच्या वर नफा झाला. या नफ्याचं त्याला कौतुक नव्हतंच. दुकान बंद करून तो रात्री 10 वाजता घरी आला. तर सरिताने विचारलं, दुपारी जेवायला का आलात नाही घरी? सांगितलं ना फोनवर, भूकच नाही म्हणून. तो तिरसटासारखा बोलला. भूकच नसेल काय झालं? सकाळी तर नाश्ता पण केला नाही. हातपाय धुवून तो पानावर बसला. सरिता वाट बघत होती. आपली चूक वाटून तो शरमला. त्याला आता सपाटून भूक लागली होती. तो भराभर जेवत होता. सरिता कौतुकाने त्याच्याकडे बघत वाढतच राहिली. तो पानावरून उठला तेव्हा सुखावून म्हणाली, केवढी भूक लागली होती? पानावर बसून तर बघायचं. काय डोक्यात असतं देव जाणे. यावर वसूने हसून तिच्याकडे पाहिलं. मुलं झोपलेली होती. त्यांना आत डोकावून पाहिलं. तो बैठकीत आला आणि त्याने TV ऑन केला. डोळ्यात झोप उतरेपर्यंत त्याला TV बघता येणार होतं. सरिताचं आता आवरणं सुरू होतं. तोच रिकामी भांड्यांचा, चमचेपळ्यांचा आवाज घरात जाणवत होता. नक्कीचा होय नाहीचा फोन, त्याचीच तो वाट बघत होता.
10:30च्या सुमारास मुंबईहून रावसाहेबांचा फोन. मी ती भूमिका सोडतोय. माझा करार 25 प्रयोगापुरताच होता. तुझं नाव मी सुचवलंय त्यांना. 1-2 दिवसात फोन येईलच त्यांचा. पण मी वासूला काय बोलावं कळेना. प्रत्यक्ष रावसाहेब आपल्याला फोन करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अजून म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण भूमिका ती त्या कंपनीनं आपणास द्यावी यासाठी त्यांनी इतका शब्द टाकला. इतका मान्यवर नटानं. त्याचं स्वतःसाठीचं ऊर भरून आला. रावसाहेबांशी सर्वसाधारण होऊन बोलताच त्याला येईना. रावसाहेब गंभीर आवाजात म्हणाले होते, अशी एखादीच भूमिका असते वासू ज्यानं आपण अजरामर होतो. बाकीच्या इतर मग माणसाला प्रवाहात उतरल्यावर नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून करीत राहाव्या लागतात. यातून कुणीच सुटत नाही. कुणीही. अगदी मी सुद्धा. तुम्ही सुद्धा? असं ओठापर्यंत आलेलं त्यानं मुश्किलीने परत पाठवलं. ही वेळ नव्हती असं काही बोलण्याची किंवा विचारण्याची. फोन ठेवताना ते म्हणाले, अभिनंदन. कर मन लावून ही भूमिका. मी येईन तुझं काम पाहायला. आणि ते हसले अगदी सौम्यपणे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेसच. खूप काही मनात असून बोलायचं असूनही वासूला बोलता आलं नाही. आपण ही भूमिका का सोडतोय असे तर विचारणं शक्य नव्हतं. पण नवा करार पुढे का केला नाही असं विचारता आलं असतं. नाटक तुमच्यामुळेच चाललंय तर तुम्ही अशी भूमिका का सोडताय? प्रश्नांचा पाचोळा मनात बिरबिरत राहिला. रात्री कितीतरी वेळ झोपच नव्हती. सरिता व मुलं झोपून गेलेली होती. अगदी गाढपणे. वासूचं मन अधीरपणे त्या कंपनीच्या मालकाकडनं आपल्याला फोन येण्यास्तव विलक्षण अधीर झालेलं होतं. उद्या, परवा, का या आठवड्यात? का नाहीच? आपल्या ठिकाणी त्यांना अजून कोणी सरस वाटून जावा. मग आपण आपली इच्छा वाटणं कुठल्या तरी अज्ञात हातानं दूर लोटलं जाणार आणि मग आपण नेहमीचेच उरू. मन अशा या भयान शंकेच्या फेऱ्यात गरगरत असलेलं. अखेर सोमवारी भवानकरांचा फोन आला. वासू घरीच होता. दुकानातून नुकताच आलेला. हातपाय धुवून टीव्ही पुढे बसलेला. आज सरिताचं अन्न गरम करणं, पान वाढणं सुरू होतं. तो तिच्या आतून बोलवण्याचीच वाट बघत होता. तर फोन वाजला अगदी निर्विकारपणे. इथलाच कोणाचा तरी असावा म्हणून वासूने तो कानाशी रिसिव्हर टेकवला आणि घेतला. मी भवानकर. रावसाहेबांनी तुमचा नंबर दिला आणि आप्पासाहेबांच्या भूमिकेसाठी तुमचं त्यांनी नाव सुचवलं आहे. परवा मी व अजून 1-2 जण येऊ. प्रत्यक्ष भेटू, बोलू, मग इतर ठरू. आपल्याला आमचं परवा येणं गैरसोयीचं तर होणार नाही ना? छे, केव्हा या? मी इथेच आहे. फोन करून आल्यानं गैरसोयीचं टळेल इतकंच. तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. तरंगतच तो स्वयंपाकघरात गेला. सरितानं वाढून ठेवलेल्या पानावर बसला आणि भराभर जेवत सुटला. हात धुवून तो म्हणाला, तू झोप, मी कर्णिककडे जाऊन येतो. बाहेरून कुलूप लावून जातो. तुझी झोपमोड होणार नाही. हातातलं काम थांबवून भांबावून सरिताने विचारलं, ते केव्हा आले मुंबईहून? ते नॉब्सचं सांगितलं होतं का त्यांना? 10 वाजून गेले. ते इतक्या रात्रीच जाणार? त्यापेक्षा उद्या सकाळी. भराभर कपडे चढून पायात चपला अडकवून वासू बाहेर पडला. अर्धा रस्ता चालून आल्यावर त्याच्या लक्षात आले की आपण सरिताला म्हटलं तर होतं कुलूप लावून येतो, पण आलेलो नाही. घरी भान ठेवून लवकरच परतावं लागणार. फार उशीर करता येणार नाही. इतक्या रात्री हा का आला असं वाटून कर्णिक त्याला पेश आला. वासूच्या हॉर्न वाजवण्यानं कर्णिक बाहेर आला. दोघे बाहेरच स्कूटरजवळ उभे राहून बोलू लागले. वासूने एक पाय स्कूटरच्या पुढ्यात ठेवला. अंगणातल्या बल्बचा प्रकाश हेलकावत त्याच्यापर्यंत पोहोचत होता. झाडांच्या सावल्या भेडसवल्यासारख्या वाटत होत्या. फांद्या पानांसह हेलकावत होत्या. कर्णिकने घाबरून विचारलं, काय झालं? आला फोन? हो, आत्ताच. भवानकरांचा. परवा येत आहेत ती इथे. तू कुठं जाऊ नकोस. थांब, नाही तर रज्जाच घे. श्याम्या आणि अरुणलाही बोलव. माझ्याकडनं तुम्ही हवेतच. अरुण शांत डोकेचा आहे. तो यायला तर हवाच. कर्णिक म्हणाला, वासू, एक कानावर आले यार. काय? कशाबाबत? नाईट देण्याबाबत असेल तर मारगोळी. अशी सोन्यासारखी भूमिका तीही रावसाहेबांनी केलेली आपल्यापर्यंत येते म्हणजे? त्याने हातानं कॉलर उडवीत अभिमानाने. कर्णिक म्हणाला, नाईटचं नाही रे, पण मी असं ऐकलंय कानावर आल्या. फार ताण पडतो रे नटावर या भूमिकेचा आणि म्हणून. तो थांबला. अरे पडणारच.
लहान का आहे काम? छोटी काय आहे भूमिका? 2.5 तास स्टेजवर उभं राहायचं. नॉट अ जोक. तो सूचकपणे हसला. तसं नाही रे, रावसाहेबांना डॉक्टरांनी सांगितलं म्हणे स्पष्टपणे, इतका ताण घेऊ नका, तो झेपणार नाही. म्हणजे होते यार, कुठलीही भूमिका केली तरी मन व शरीर पिळून निघतंच. दुसरं जीवनच जगत असतो ना आपण. मग त्यातले राग, लोभ, क्षोभ, मत्सर याचा मनावर परिणाम होणारच. खरं सांगू कर्णिक, असं झुंजायला मला फार आवडतं. मनापासून आवडतं. असं थकणंही आवडतं. माझी तर तक्रार नाही. कशी मजा यायला हवी ना असे काम करून. वासूच्या डोळ्यापुढे नंतरचे काही क्षण आले. विंगेत येऊन लोकांनी केलेलं अभिनंदन, हस्त आंदोलन, स्तुतीचा वर्षाव, पेपरातून फोटो, नाव, उलटसुलट चर्चा आणि काय काय. तो भाऊक बनला. नजरेत स्वप्नांची दाटी केली होती त्याच्या. कर्णिक भारावून म्हणाला, मला उगीच असं वाटतं, म्हणजे वाटतंच हे, अशी शापित भूमिकाच तुझ्या व्यावसायिक जगात प्रवेश करताना मिळावी. तुला चढवणारे, पुढे हो हो म्हणणारे आम्हीच ना रे. बघ, विचार कर. सरिता वहिनी, मुलं, तुझं दुकान, आत्ता कुठे बसतंय. तर हे रूळ बदलणं नको. रूळ बदलणं? अरे हीच तर आपली लाईन आहे. आजवरचं रूळ बदलूनच चालत राहिलो काय. आता तू नसतं टेन्शन घेऊ नकोस. ती माणसं येत आहेत तर तू, श्याम्या आणि अरुण हवाच. तसा मीही त्यांना भेटलोच, पण तूही भेट, यायला सांग. कर्णिक तिथवर जाऊन बातमी दिल्यानं खुलला नाही. हे वासूच्या नजरेत आलंच. त्यालाही खिन्नता आली. नाही म्हटलं तरी त्याला वाटलं भूमिकेचा ताण हा असणारच. त्यातून आप्पासाहेबांसारखी भूमिका करायची तर अजूनच तयारी हवी, शिवधनुष्य पेलण्याची. दारापर्यंत आल्यावर त्याला वाटलं, अखेर होऊन काय होणार आहे. काम करता करता मग तर सोनंच होऊन जाईल या देहाचं. इच्छा मरणच मानेन मी त्याला. लगेच त्याला हसूही आलं. चायला भूमिका काय मिळाली आणि आपण पास स्वर्गापर्यंत जाऊन आलो. तो हसतच घरात शिरला. दार उघडून सरिता झोपून गेली. दिवसभराच्या दमवणुकीने ती थकून गेली होती. निदान आत्ता तिला काही सांगणं कामाचं नव्हतंच. शंका कुशंकांच्या सावल्यात वासूचं मन थोडं बिथरलंच. भवानीकरांनी शब्द दिला तसे ते आले. त्यांनी सोबत स्क्रिप्टही आणली होती आणि करारपत्रही. कर्णिक वासूला बाजूला घेऊन म्हणाला, किती प्रयोगांच्या करारावर सह्या करणार आहेस? करार नीट वाच, मगच सही कर. माझं काम तर लोकांना आवडू दे. तुझं म्हणजे कर्णिक. नाही लोकांना माझं काम आवडलं तर 10 प्रयोगांवर नाटक माझ्याकडनं काढून घेतलं जाईल. हा भवानकरांचा व्यवसाय आहे. धर्मार्थ नाटकं करीत नाहीत ते. मी त्यांना उपयुक्त ठरलो तरच ते मला ठेवणार. 25 प्रयोगाच्या करारावर सही झाली. बैठक अरुणच्या घरी माडीवर होती. अजूनही 5-6 माणसं घरोब्याची. नाटक जाणणारी जमली होती. जेवणं झाली. माणसांची पांगापांग झाली. प्रॅक्टिससाठी मुंबईस निघण्याचा दिवस उगवेपर्यंत सरिताला वासूने सुगावा लागू दिला नाही. ती सर्व सहजपणे घेणारी नव्हती. मुख्य म्हणजे आजवरची वासूची नाटकं इथं गावीच राहून झालेली होती. हे एकदम वेगळंच पदार्पण होतं, वेगळ्या जगात. आत्मविश्वासाने आणि थोडं नशीब, दैव यावर भरोसा ठेवूनच. तसा कुणालाच कुणाचा उद्या माहिती नसतो, पण माणसं अगदी विश्वासानं उद्याची ओर पेरणी करतात, तरतूदही करून ठेवतात आणि अगदी ठामपणे त्याबद्दल बोलत सुटतात. त्याला नवलच वाटलं. कधीतरी सरिताला विश्वासात घेणं भागच होतं. ते वासूने केलं. तिला पुढ्यात बसून सर्व समजून सांगितलं. म्हणाला, तसं तुझ्या दृष्टीने सर्व ठीक चाललं होतं, पण सरिता मी सुखी नव्हतो. हे सर्व लादलेलं होतं माझ्यावर. कुणीही म्हण, आई वडिलांनी, जगाने किंवा अजून कोणी. तू समजून घे, तुझी आर्थिक कोंडी होणार नाही. शेजवळ सर्व दुकान बघतोय मी. माझ्यासाठी त्याला पार्टनर करून घेतलाय. इथून पुढे तोच सर्व बघेल. तूही सर्व जमलं तर अधूनमधून दुकानात जात जा. तसं तुलाही काहीतरी करावंसं वाटतंच होतं. मी इथं नसल्यामुळे कामं कमी होतील. दैवाने साथ दिली तर याही नाटकाचे भरपूर प्रयोग होतील. अजूनही नाटकं मिळतील. ते सर्व पुढचं झालं. आज मला जाऊ दे. मला रोखू नकोस. आप्पासाहेबांसारख्या भूमिकेसाठी मला बोलवलं जातंय. हाच मी माझा मान समजतो. रावसाहेबांनी तर खुद्द भवानकरांना माझं नाव या भूमिकेसाठी सुचवलं. ही सर्व फोनाफोनी तुझ्या कानावर मी घातली नाही. तसं नक्की काही नव्हतं. नुसत्या बातम्याच कानावर येत होत्या. भवानकर येऊन भेटून गेल्यावरच हे सर्व मलाही खरं वाटलं आणि मी तुझ्याशी यावर बोलणं रास्त वाटलं. भवानकर इथे येऊन गेले. तुम्ही हे सर्व मला आज सांगताय? नक्की ठरल्यावरच सांगतोय.
नाहीतर तुझं नेहमीसारखं. तो तिच्याकडे बघत पुढचं बोलायचं थांबला. चिडून संतापून सरिताचा चेहरा लाल लाल झाला. हात वारे करीत ती म्हणालीच, बोला, थांबलात का? मीच तोंडाळ वाचाळ. खरंय, मी का तुम्हाला बांधून ठेवलंय? शक्य तरी आहे का? पण मी म्हणते, मला का त्यात गोवलात? लग्न का केलं माझ्याशी? आज इतक्या वर्षांनी हे सर्व तुम्हाला सुचतंय. 2 मुलं घेऊन मी कसे दिवस काढू? ते मायावी जग आहे. तिथं कशाचीच शाश्वती नाही. ना पैशाची, ना कीर्तीची, ना इमानाची. तिचा भडकाच उडाला. ती रडूच लागली. शांतपणे स्वतःवर ताबा ठेवून वासू म्हणाला, सर्व वाईटच होईल असं का वाटतं तुम्हाला गं? तुझ्या जागी कुणी असती तर केवढा आनंद झाला असता तिला. आप्पासाहेबांची भूमिका करायला मिळणं म्हणजे काय हे कळणंच शक्य नाही तुला. त्यांनी का सोडली ती भूमिका? तिनं फनकराने विचारला. जाब विचारावा तसा, अगदी नजर त्याच्यावर रोखून. वासू म्हणाला, त्यांचा करार संपला म्हणे. खोटं, एकदम खोटं. त्यांना या भूमिकेचा ताण सोसत नव्हता म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की ही भूमिका करू नका. आणि नेमकी तुम्ही ती करायला घेताय. कळलं? ते लोक तुमच्या जीवाशी खेळायला उठलेत. तुम्हाला ते कळायला हवं. सरिता, असं कुणावरही आरोप करू नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. तुला नकोच वाटत असेल तसं सांग. मी उद्याच भवांकरांना फोन करून सांगतो. काय सांगणार? माझी बायको नको नको म्हणते असं? असंच काही नाही. कारणं सांगायची तर ती कितीतरी हाताशी असतात. ती खरी बनवून सांगता येतात. प्रश्न आहे तो आपण तसं वागायचा का याचा. मध्ये 4 दिवस वासूने अबोल्याने घालवले. दुकानात फार आपण लक्ष घालतोय, फार काम आहे असं भासून त्यानं जागेपणाचा बराच वेळ दुकानात काढला. घरी आल्यावरही हातपाय धुवून मुकाट्यानं पानावर बसणे, 4 घास पोटात ढकलणे आणि लाईट बंद करून झोपी जाणे, त्याचं काम सुरू झालं. TV पाहणे नाही, पेपर चाळणे नाही, मित्रांकडे जाणे नाही. सरिताच कर्णिककडे गेली. ती दिसताच कर्णिक सटपटलाच. या या वहिनी करीत त्यानं सारवासारव केली. सरिता म्हणाली, मी बसायला आलेली नाही आहे, तुमचा सल्ला घ्यायला आली आहे. तुम्हाला माहीत आहे, मला या तुमच्या नाटकातलं काही कळत नाही. पण यांना ती तसली अवघड रावसाहेबांनी सोडलेली भूमिका करू द्यावी की नाही? कर्णिक सरिताची नजर टाळून चुळबुळत राहिला. गुळमुळीतपणे म्हणाला, त्याचं काय आहे वहिनी? उगीच गोल गोल बोलू नका. 4 दिवस झाले ते माझ्याशी शब्द बोललेले नाहीत. मुकाट्याने वावरतायत घरात. हे असंच जर होणार असेल तर ते इथं राहून काय उपयोग? उगाच जगाचा राग माझ्यावर काढून कुडत बसतायत. समजावा त्यांना जमलं तर. कर्णिक म्हणाला, रावसाहेबांनी ती भूमिका सोडली आहे हे खरं, पण का सोडली आहे माहिती आहे ना? पेपरला रविवारी पुरवणीत 2 पानं लेख आला होता त्यावर. मी वाचलाय. तो ताण सोसला नाही म्हणून सोडली ना ती भूमिका. नेमकं तेच काम यांनी हाती घेऊन मुंबईला बायका पोरांपासून जाऊन करावं. काही दुखलं खुपलं तर कोण आहे? इथलं दुकान त्याचं काय? आता कुठं दुकानात जम बसतोय तर? ती थरथरत राहिली. कर्णिक म्हणाला, तो एकटा थोडाच आहे. कंपनीत 15-20 माणसं असतात. कुटुंबासारखंच एकोप्याने राहतात. ती काळजी करू नका. वहिनी, त्याला आवड आहे ना नाटकाची. जाऊ द्या, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही घाला दुकानात लक्ष. मी मदत करतो हवं झालं तर. त्याचं नशीब फळफळणारसार असेल तर. तो सरिताकडे पाहत राहिला. त्यालाही मनातून वाटत होतं, असं दुसऱ्यांच्या आयुष्याबाबत मित्र झालो तरी आपण मध्येच पडून काही निर्णय देणं म्हणजे रिस्कीच होतं. पण प्रसंगी तेही करावंच लागतं. सरिता कर्णिककडनं उठली. ती अजूनच विचार करीत. गुंता सुटण्याऐवजी वाढतच होता. कर्णिकांनी वासूचीच बाजू घेतली होती. तो तसंच करणार हे तिला माहिती होतं. पण आपण दोघांपेक्षा अजून कुणाला तरी साक्षी ठेवून बोलणं होणं तिलाही हवं होतं. मुलं लहान होती. सासू सासरे, आई वडील, त्यांना तर हे वासूचं नाटक वेडच कधीच आवडलेलं नव्हतं. शेवटी रात्री सरितानं पानं वाढताना सांगितलं, कळवून टाका त्या भवानकरांना मी येतोय असं. वासूची मान वरती झाली. तो अवाकच झाला. काय चमत्कार झाला त्याला कळलाच नाही. तो सरिताच्या डोळ्याकडे, चेहऱ्याकडे बारकाईने बघत राहिला. असं संबंधासारखं इतर राहणं काय सुखाचं? जे जे व्हायचं असेल ते होईलच. घर तुमचंच आहे. यश अपयश काही झालं तरी घरी या, मी तुमचीच आहे. तोंडात घालण्यासाठी उचललेला घास तिनं पानातच आपटला. तोंडाला पदर लावला आणि ती ताटावरनं उठली.
पुढच्याच आठवड्यात वासू मुंबईस गेला. भवानकर त्याचीच वाट बघत होते. मिश्किलपणे हसून त्यांनी त्याचं स्वागतच केलं. खडा टाकून पाहावा तरंग उठतोय का नाही. तसं त्यांनी विचारलं, येता का नाही वाटलं? असं वाटलं खरं. बरं झालं तुम्ही आलात. आप्पासाहेबांच्या भूमिकेबाबत मी काय नव्याने सांगावं. मायबाप प्रेक्षकांना तुम्ही आप्पासाहेबांच्या भूमिकेत आवडलात तर तुमच्याही करिअरचं सोनं होईल. हा इतका खर्च काही आडाखे बांधून गेलेला माझाही सत्कारणी लागेल. आज माझंच मन आशादायी आहे. दैवावरचा हसावा तसा वासू हसला. एक आयुष्य मागे सोडून तो आला होता, नवजीवन स्वीकारत. त्याला इथून पुढे जगायचं होतं. भवानकर म्हणाले, एका महिन्यात तुमचं काम बसेल. बाकीच्यांच्या भूमिका तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत आणि बसलेल्याही आहेत. तुर्तास 25 प्रयोगापर्यंत तरी तुम्ही याच भूमिकेसाठी राखून ठेवावेत. इतर नाटकांचा विचार करू नये असं मला वाटतं. तशी ही भूमिका वजनदारच आहे. ठीक आहे, मला तरी ते शक्य वाटत नाही. दुसरी भूमिका इथं मला हे काम पाहूनच मिळेल वाटतं, तो समजुतीने म्हणाला. अगदी बरोबर. तुमची आप्पासाहेबांची भूमिका तुमच्यासाठी आमच्या वतीने जाहिरात करणार. द्या टाळी. 35कडे झुकणाऱ्या वासूनं टाळी दिली आणि कौलच मागितला भवानकरांकडनं स्वतःसाठी. आठवड्यातच आप्पासाहेबांच्या भूमिकेची जाहिरात पेपरमधनं येऊ लागली. मंगल कलेसाठी नवा कोरा चेहरा तेवढ्याच ताकदीने उपलब्ध म्हणत. त्या जाहिरातीचं, त्यातल्या शब्दांच्या पताकांचं, सभोवतीच्या होणाऱ्या चर्चांचं वासूच्या मनात दडपण त्याच्याही नकळत येऊ लागलं. आतल्या आत ईर्ष्या थैथयू लागली. कुठल्या वेगळ्या अँगलने आपण ही भूमिका करू, काय त्यात नवीन घालता येईल याच्या विचारात रात्र उलटली जाऊ लागली. आपण रावसाहेबांचं काम पाहिलं नाही याचा त्याला आनंदच झाला आणि समाधानही वाटलं. कारण त्यामुळेच लेखकाच्या शब्दांद्वारे त्याच्या मनात त्याला स्वतःच्या कल्पनेचं आप्पासाहेब साकारता येत होते. काही निरीक्षणांची मदत हवी होती, काही अवलोकन भर घालीत होती. आप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वातले नवे नवे रंग रोज जाणवत होते. आप्पासाहेबांची भूमिका मनावर ताण पाडणारीच होती. सुख दुःखांचा एक गर्द आलेखच होता. विशेषतः नाटकाच्या शेवटी त्यांचा मुलगा त्यांच्या अहमपणाला तोंडसुख देऊन घर सोडून पुन्हा कधी न परत येण्यासाठी कायमचं घर सोडून जातो तेव्हा. पत्नी वारलेली, मुलगा करता सवरता, मुलाबाळांचा पत्नीसह केवळ वडिलांच्या अहंभावी स्वभावामुळे घर गाव सोडून जायचं ठरवतो. आपण असे का वागतोय तेही तो शेवटी वडिलांच्या तोंडावर सांगतो. मुलगा म्हणजे माणसाची बायको नसते आप्पासाहेब. जुलम सोसत जवळ राहिला. आई अजूनही जगती, पण ती गेली. तिचं 5-10 वर्ष आयुष्य कमी झालं ते तुमच्यामुळे, तुमच्या स्वभावामुळे. तुमच्या घरात तुम्हाला कुणीतरी हे सांगायला हवं म्हणून मी हे सांगतोय. मला इथं तुमच्या छत्राखाली राहणं शक्य नाही. तुम्हाला यायचं तर स्वभाव बदलून माझ्या आश्रयाला या. माझी बायकोच काय, मीही तुमची सेवा करेन. तरी आप्पासाहेबांना आपलं इथवर जीवन म्हणजे एक मंगल कलशकच वाटतो. बायकोचा मृत्यू, मुलीचा आंतरजातीय विवाह आणि अंतिम मुलाचं सुना नातवंडांसह घर सोडणं त्यांना एकीकडे एकाकी एकटं करत तर दुसरीकडे त्यांच्याच व्यक्तिमत्वाच्या खुजा दाखवून देत. भवानकर म्हणालेच होते, आप्पासाहेब प्रातिनिधिक आहेत यातले. अखेर प्रत्येक माणूस हा एकटाच पडतो जीवनात. शेवटपर्यंत त्याला त्याच्या श्वासाची साथ असते. इतर पापुद्रे गळून पडतात आणि खरा रंग दिसून येतो. वासूलाही वाटून गेलं, कदाचित ही आपली शोकांतिका नसेल कशावरून. खऱ्या आणि काल्पनिकतेचा सुंदर आवाज साहित्यातनं अनुभवायचा असतो म्हणतात. त्याचा प्रत्यय त्याला येत होता. वेळ काढून वासूने सरिताला सविस्तर पत्र लिहिलं. फोनवर बोलणं झालं होतं 2-4 वेळा, पण ते त्रोटकच. मनात खूप होतं पण शब्द उच्चारले जात नव्हते. कधी कधी तर चक्क गाडी गाठून सरिताकडे जाऊन हातात हात घालून बोलत बसावंसं वाटत होतं. अगदी लग्न झालं तेव्हासारखं. मन इतकं उतावीळ व्हायचं मधूनच. पण प्रयोगाची तारीख, अजूनचा मनाचा आग्रह, स्वतःच्या प्रतिमेचा विचार करत सर्व त्याने दूर सारलं. 22 ऑक्टोबरला मंगल कलशचा पहिला नव्हता तर वासूच्या त्या भूमिकेचा पहिला प्रयोग होता. कर्णिक, सरिताची मुलं, त्याची बहीण आलेली होती. इतर जणांच्या, त्याला आणि भवानकरांच्या शुभेच्छाच्या तारा फोन येत होते. अखेर तो दिवस उजाडला. ती रात्र हळूहळू जवळ येऊ लागली.
वासूच्या मनावर प्रचंड दडपण होतं. कशाचं हे त्याला कळत नव्हतं. घेतलेल्या चॅलेंजचं का स्वतःच्या या भूमिकेने ठरवणाऱ्या भविष्याचं, का आपलं म्हणून जे आयुष्य असतं प्रत्येकाचं त्याचंच त्याला कळत नव्हतं. सरिता कर्णिक आता येऊन विश करून गेली. सरिताने त्याचा हातात धरून म्हटलं होतं, आता फक्त करीत असलेल्या कामाचा विचार करायचा, काय इतर कशाचा नाही. या इतरमध्ये काय काय सामावलेलं होतं त्यालाच माहिती होतं. तोच तिच्या स्पर्शातनं जाणवत होता. पहिल्या अंकाचा पडदा पडला तेव्हा कडकडून टाळ्यांचा आवाज झाला. थिएटर दुमदुमून गेलं टाळ्यांच्या गजरात. घडतं हे सत्य आहे का स्वप्न वासूलाही कळत नव्हतं. खुद्द रावसाहेब त्याची भूमिका बघायला आलेले होते. पहिला अंक होताच रावसाहेब आत विंगेत आले. त्याला मिठी मारून म्हणाले, छान होतंय काम, ब्रेवो. खरी मजा ताणतणाव त्यांचा गुंता तर दुसऱ्याच अंकात होता. तो सुरू होण्यापूर्वी तिसरी बेल वाजण्यापूर्वी वासूला वाटलं आपल्या हृदयाचे ठोके, त्यांची गती वाढली आहे. आपल्या सर्वांगाला घाम येतोय. आपण आता स्टेजवर जाऊच शकणार नाही. नाटक इथंच थांबणार. आणि भवानकर. तिसरी घंटा होताच पडद्यावर जाताच वासूच्या अंगात आतून बळ आलं. काहीतरी संचारलं. तो त्वेषाने प्रवेशला आणि आपली वाक्य म्हणतच राहिला, अगदी सहजपणे. आतल्या आत असलेल्या कलावंताचं त्याला स्वतःलाच दर्शन झालं. साक्षात्कार झाला. नाटक मग चढतच गेलं. टाळ्या घेत गेलं. दुसऱ्या अंकाच्या शेवटी पडदा पडला तेव्हा वासू मटकन जवळच्याच खुर्चीवर बसला, पार थकून. त्याला जाणवलं महिनाभरापासून भवानकरांशी करार झाल्यापासून जी आपल्या आत झुंज चालू होती ती संपली, निदान आजच्या प्रयोगापुरती तरी. भूमिका जगून आलेलं थकलेपण, त्याचा ताण, शरीर मनावरचा त्याचा विचार करता वासूला वाटलं आपण करार केल्याप्रमाणे रावसाहेबांसारखं तरी 25 प्रयोग करू शकू का नाही. तूर्त तरी त्याला त्या बाजूने विचार करवेना. भोवती माणसांचा गराडा होता. त्यात सरिता होती, कर्णिक होता, बॅक स्टेजची माणसं होती, भवानकर होते आणि इथले स्नेहीही. मित्रत्वाने आलेली माणसं होती नाटकासाठीची. सर्वजण त्याच्यावर स्तुती सुपणांचा वर्षाव करीत होती, त्याची पाठ थोपटीत होती. पण माणसांच्या समुद्रात त्याला वाटलं आपण आप्पासाहेबांसारखंच एकटे आहोत का या व्यथेसह. असं सर्वांचंच होतं, सर्व आघाड्यांवर, का आपलंच झालं एकट्याचंच. आज तरी त्याला त्याचं उत्तर गवसत नव्हतं. पण दिलेल्या झुंजीमुळे तो थकून गेला, सपाटून येऊन उतरून गेलेल्या तापासारखा. त्याला आतून बरंही वाटत होतं, त्या क्षणापुरते तरी. वा, काय मस्त कथा होती ना एका स्वप्नवेड्या कलाकाराची, तुझ्यासाठी काही पण करणाऱ्या कलाकाराची. मी सुद्धा एक अशी कलाकारच आहे. माझ्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी. आणि इथवर जर तुम्ही कथा ऐकली असेल तर एक लाईक, एक कमेंट आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही नक्कीच असं कराल अशी मी आशा बाळगते. आणि लवकरच येते एका नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.